तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। हम तुम्हारे साथ हैं, अमर है, अमर है, अमर है। मला हात लावून दाखवा, या जनतेला तरी मला हात लावून दाखवा। काय झालं तुमचं? मी चालून गेली तो, सागर खाली घे सागर। एकाला पण आतमध्ये नाही टाकायचा, ज्याच्या तो बसला ठीक आहे ना, तरी मला हात लावून दाखवा। खाली घे, नको बिजू लेके पोटात अन्न पण नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। साहेबांचा विमानतळाला नाव कोणाचा? नाही सर, तसं काहीतरी गैरसमज होतो। आम्ही रस्त्यावर बसू, तुम्ही आडवे झाले, ही पद्धत नाही आहे। कुठे पण
मी पोलीस आहेत, आम्ही नागरिक आहे. नाही सर, मी फक्त आम्हाला सांगितलं हार वगैरे घालणार हे का? नाही चालायचं. पाठी आहे ना आपण पाठी आहे ना उभा मोबाईल पाठी आहे हार घालणार, हार घालू, नंतर आम्ही आमचं आंदोलन चालू करू. तुम्हाला न्यायचं उचलून न्या, आम्ही येणार. मध्ये पोलिसांचं वर्तन हे अतिशय निषेधार्ह आहे. पोलिसांची भूमिका ही दडपशाहीची आहे आणि रायगडच्या पनवेल उरणाच्या भूमीला ही भूमिका मान्य नाही आहे. सरकार आमचा निर्धार आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न करणार. पोलिसांनी अडवलं तर त्याने आम्हाला अटक करावं, पुढची कारवाई करावी, पण आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर थांबू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव यासाठी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पटापट झाले सुरू आहे. आज हा आंदोलनकर्ते विधानभवनात जाणार होते, मात्र 500 ते 1000 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पटापट झालेले हे दृश्य तुम्ही शांतीवर पाहू शकता. कशा प्रकारे पोलीस आणि आंदोलनकर्ते जे जमलेले पूर्णपणे पोलिसांच्या गाड्या 10 गाड्या पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या, मोठ्या प्रमाणात 100 पेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आलेले. इकडे यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पोलीस सुद्धा लावण्यात आलेले. त्यामुळे सगळ्यात साधारण पोलिसांनी या गाड्या नेण्यात आले. प्रत्येक आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं, कारण विधान भवनावर आज मोर्चा जाणार होता, मात्र पोलिसांनी तो आंदोलनकर्त्यांना अडवलेला आणि पोलीस सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिबा पाटील यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव द्यावं यासाठी जे आहे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले. मात्र सरकारकडून अजूनपर्यंत दिबा पाटील यांचं नाव दिलं जात नाही. या दृष्टीने प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले. एकूणच काही हे दृश्य आपण बघितलं, आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झालं आणि हा दृश्य राडा झालेलं हे दृश्य आपण पाहू शकता. शांतीवर एकूणच काय दिबा पाटीलच्या नावासाठी भूमिपत्र आणि प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. दुसरे कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिळे, साम टीव्ही, पनवेल, नवी मुंबई. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.